नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 43च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. भारतीय न्यायसंहिता BNS कायद्यातील कलम 43 हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे कलम अशा व्यक्तीविरुद्ध खाजगी संरक्षणाचा अधिकार देते ज्यांच्या कृती तांत्रिकदृष्ट्या गुन्हा ठरत नाहीत. उदाहरणार्थ लहान मुले किंवा मानसिक आजारी व्यक्ती, तरीही त्यांच्याकडून तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. येथे कलम 43चे सविस्तर विश्लेषण आपण पाहूया. कलमाचे नाव आहे विकृत मनाच्या व्यक्ती. कलमाचे नाव काय? विकृत मनाच्या व्यक्ती इत्यादींच्या कृतींविरुद्ध खाजगी संरक्षणाचा अधिकार. काय म्हटलेलं आहे? राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट द ॲक्ट ऑफ द पर्सन ऑफ अनसाऊंड माइंड एट्रेक्सा. कलमाची व्याख्या काय? जेव्हा एखादी कृती जी एरवी गुन्हा ठरली असती, काय म्हटलं? जेव्हा एखादी कृती जी एरवी गुन्हा ठरली असती पण ती करणाऱ्या व्यक्तीचे कमी वय म्हणजे बालपण, समजूतदारपणाचा अभाव, विकृत मन, वेडेपणा, नशा किंवा त्या व्यक्तीचा गैरसमज यामुळे तो गुन्हा ठरत नसेल, तरीही प्रत्येक व्यक्तीला त्या कृतीविरुद्ध खाजगी संरक्षणाचा तोच अधिकार असेल जो ती कृती गुन्हा असती तर मिळाला असता. काय म्हटलेला मुख्य घटक काय आहेत? तर हा अधिकार खालील व्यक्तींच्या कृत्यांविरुद्ध मिळतो. कोणती कृती आहेत ते? एक आहे लहान मुले, ते 7 ते 12 वर्षाखालील मुले ज्यांना त्यांच्या कृत्यांचे गांभीर्य समजत नाही, त्यांना हा अधिकार मिळतो. दुसरं आहे मानसिक आजारी व्यक्ती, ज्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही आहे, अशा व्यक्तींना हा अधिकार मिळतो. नशेत असलेली व्यक्ती, जिला आपण काय करतो याचे भान नाही आहे, अशा व्यक्तीला हा अधिकार प्राप्त होतो. नंतर मग चौथा आहे गैरसमजात असलेली व्यक्ती. काय म्हटलं आहे? गैरसमजात असलेली व्यक्ती, जी चुकीच्या माहितीमुळे तुमच्यावर हल्ला करत आहे. अशा 4 परिस्थितीत किंवा 4 व्यक्तींना हा अधिकार प्राप्त होतो. कोणत्या आहेत? लहान मुले, नंतर मग मानसिक आजारी व्यक्ती, नंतर मग नशेत असलेली व्यक्ती आणि चौथा आहे गैरसमजात असलेली व्यक्ती. आता कलमाच्या सोप्या शब्दात स्पष्टीकरण पाहूया. कलमाचं सोप्या शब्दात स्पष्टीकरण पाहूया. कायद्यानुसार वेडी व्यक्ती किंवा लहान मुलं यांनी कुणाचा खून केला तर त्यांना गुन्हेगार मानले जात नाही. BNS कलम 22-24 नुसार त्यांना सूट आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा हल्ला शांतपणे सहन करावा. जर एखादी वेडी व्यक्ती हातात तलवार घेऊन तुमच्यावर धावून आली तर तो तर वेडा आहे, तो गुन्हा करू शकत नाही असे म्हणून कायदा तुमचे हात बांधत नाही. तो स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही त्या वेड्या व्यक्तीलाही प्रतिकार करू शकता किंवा आवश्यक पडल्यास इजा करू शकता. उदाहरणे समजून घेऊया. वेडेपणा. हा मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि तो ला ठार मारण्याचा प्रयत्न करतोय. वेडा असल्याने तो गुन्हेगार नाही, पण ला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विरुद्ध खाजगी संरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. नशा. ने इतकी नशा केली आहे की त्याला समोरचा माणूस शत्रू वाटतो आणि तो त्याच्यावर हल्ला करतोय. समोरच्या व्यक्तीला ला रोखण्याचा पूर्ण अधिकार आहे. लॅटिन मॅक्झिम काय ह्या कलमासंबंधात? हे कलम फ्युरियोस व पुनिएटर. याचा अर्थ असा की वेड्या व्यक्तीला त्याच्या वेडेपणानेच शिक्षा मिळते. या तत्त्वाच्या पलीकडे जाऊन सेल्फ प्रिझर्वेशनला महत्त्व देते. पीडिताचा जीव वाचवणे हे हल्लेखोराच्या मानसिक स्थितीपेक्षा महत्त्वाचे आहे. पुढचा, हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? जर हे कलम नसते तर लोकांनी अशा व्यक्तींच्या हल्ल्यात आपला जीव गमावला असता ज्यांना कायदा शिक्षा करू शकत नाही. कायद्याचा उद्देश केवळ गुन्हेगाराला शिक्षा करणे नाही, तर निरपराध व्यक्तींच्या जीवाचे रक्षण करणे हा देखील आहे. हल्लेखोर दोषी असो वा नसो, पीडिताला स्वतःला वाचवण्याचा अधिकार असायलाच हवा, या विचारातून हे कलम अस्तित्वात आलेले आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? न्यायाचा समतोल. हल्लेखोराला असलेली कायदेशीर सूट ही पीडितासाठी फाशी ठरू शकते. जीविताचे रक्षण. कोणत्याही परिस्थितीत मानवी जीवन वाचवण्याला प्राधान्य देणे. व्यावहारिकता. अनपेक्षित हल्ल्यावेळी संरक्षकाला हल्लेखोराच्या मानसिक स्थितीचा विचार करण्याची गरज न ठेवणे, हे या कलमाचं महत्त्व आहे. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? मर्यादा काय? येथेही कलम सदतीचे निर्बंध लागू होतात. म्हणजे वेड्या व्यक्तीला रोखण्यासाठी केवळ आवश्यक तेवढेच बळ वापरावे. शिक्षा काय? जर
एखादी व्यक्ती हे माहीत असून की समोरचा वेडा आहे आणि त्याला सहज आवरता येणं शक्य आहे, तरीही त्याचा जीव घेते, तर तिला अधिकाराचा अतिरेक केल्याबद्दल शिक्षा होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय. खटल्याचा प्रसंग. एका वेड्या व्यक्तीने रात्रीच्या वेळी शेजारच्या घरात शिरून गोंधळ घातला. शेजाऱ्याने त्याला स्वरक्षणात मारहाण केली. प्रश्न. वेड्या व्यक्तीला गुन्हेगारी हेतू नसल्यामुळे शेजाऱ्याला स्वरक्षणाचा अधिकार मिळेल का? तर निर्णय देण्यात आला होय. कलम 43 नुसार हल्लेखोराची मानसिक स्थितीची काहीही असो, पीडितेला संरक्षणाचा अधिकार पूर्णपणे मिळतो. आता या कलमा संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत? भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 प्रत्येकाला स्वतःचे जीवन जपण्याचा अधिकार आहे. तर BNS कायद्यातील कलम 22 अनसाऊंड माइंड हे कलम वेड्या व्यक्तीला गुन्ह्यातून सूट देते. तर कलम 43 पीडिताला त्या वेड्या व्यक्तीपासून वाचवते. कलमाची समीक्षा कशी करता येईल? ती कलम 43 हे कायद्यातील एक अत्यंत तार्किक म्हणजेच लॉजिकल तरतूद आहे. हे गुन्हा आणि हानी यातील फरक स्पष्ट करते. जरी समोरच्याची कृती गुन्हा मानली जात नसली तरी त्यातून होणारी हानी रोखण्याचा अधिकार नागरिकाला असणे हे नैसर्गिक न्यायाला धरून आहे. तर ह्या कलमाचा निष्कर्ष काय काढता येईल? तर भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 43 हे स्पष्ट करते की स्वतःचे रक्षण करणे हा तुमचा अधिकार आहे. मग समोरचा हल्ला करणारा कोणताही असो, कायदा पीडिताच्या बाजूने उभा राहून त्याला कोणत्याही प्रकारच्या धोक्याविरुद्ध लढण्याची शक्ती देते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 43च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायद्याविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायद्याविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायद्याविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायद्याविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.